माझ्या नंदूबाईंना मुंबईहून विकीसाठी राखी पाठवली, त्याचसोबत आद्यासाठी आणि माझ्यासाठी हँडमेड ज्वेलरी पाठवली होती खूप सुंदर सुंदर. आज संध्याकाळी मला खूप ओलीव्हेर खायची क्रेविंग झाली होती. मग विकी येताना 4 वाजता घेऊन आला. त्यामुळे जास्त काही संध्याकाळी भूकच नव्हती. मग म्हटलं फक्त वरण भाताचा कुकर लावावा, कारण एक्स्ट्रा स्वयंपाक केला की तो वाया जातोच. मग वरण भाताचा कुकर लावला. त्यानंतर मला आठवलं की मी किचनसाठी एक गोष्ट मागवलेली आहे. म्हटलं चला ती यूज करू किंवा अनबॉक्स करूयात. खूप दिवस झालं माझं चाललं होतं ही मागवायचं म्हणून फायनली मागवलं. आणि अजून खूप साऱ्या गोष्टी मी मेशोवरून मागवलेल्या आहेत. नक्कीच त्या सगळ्या जेव्हा मला भेटतील तेव्हा मी यूट्यूबवरती एक लाँग व्हिडिओ बनवेल. तर मी इथं मागवलेलं आहे ऑइल कंटेनर, अशा ग्लासच्या बॉटल, जे की आता सगळेजणच यूज करतायत. सगळ्यांच्या व्हिडिओतच दिसत होत्या. म्हणलं आपण का मागं राहायचं, म्हणून मी पण मागवलेले आहेत. हे मला 150च्या आतच भेटलेले आहेत 2 बॉटल, आणि क्वालिटी वाईज एकदम सुपर आहेत. आणि एक गोष्ट नवीन घरात आली की दुसरी लगेच तुटायलाच हवी. तर हा माझा चॉपिंग बोर्ड तुटलेला आहे. आधी मी प्लास्टिकचा यूज करत होते, त्यानंतर मी लाकडाचा यूज करायला लागले. आता लाकडाचा तुटलाय तर मी नक्की स्टीलचा घेईल, पण तोपर्यंत जो चॉपिंग बोर्डचा मोठा पार्ट आहे तुटलेला तो यूज करणार आहे. छोटा पार्ट कसा यूज करायचा म्हणून अशा प्रकारे मी तो यूज केला. त्याच्यावरती ऑइल कंटेनरची बॉटल ठेवून दिली, त्यामुळे खाली तेलकट होणार नाही. आणि आता माझ्याकडे एकाच प्रकारचं तेल आहे, त्यामुळे दुसरी बॉटल मी ठेवून दिली. मला आज एवढ्या सगळ्या कपड्यांच्या घड्या घालायच्या होत्या. म्हटलं आधी जेवण करावं, सगळं आवरावं, निवांत मग कपड्याच्या घड्या घालत बसूयात. मग आद्याला चारलं, मी पण जेवण केलं. मग विकी येताना आईस्क्रीम घेऊन आला होता. मग छान